शुभ शिवसकाळ मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहोत सोंडाई किल्ल्यावर। सोंडाई किल्ल्यावरती आपल्या अनेक व्हिडिओ झालेले आहेत, पण आजचा हा सोलो ट्रेक आहे आणि माझ्यासोबत आहे आपली दुर्गराणी 2। सो दुर्गराणी आणि मी असे दोघे जणच आम्ही इथे सोंडाई किल्ल्याच्या पायथ्यापाशी आहोत। आणि हा पाहू शकता तुम्ही, सोंडाई किल्ला पूर्ण धुक्यात हरवला आहे आणि खूप एक ॲडव्हेंचर असा ट्रेक होणार आहे सोंडाई किल्ला। कारण आजचा सोलो ट्रेक असल्या कारणाने खूप जबरदस्त असा अनुभव आपल्याला या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि सोंडाई ट्रेक हा सुरू केला आहे आपण। पायथ्याशी आपली दुर्गराणी पार केली आणि हा ट्रेक आता एकटाच सोलो ट्रेक हा आपला सुरू झाला आहे। सोंडाई किल्ल्यावर अनेक वेळा आलेलो आहे। गेली 4 वर्षे शिवकारे ट्रेकर्स आपल्या या दुर्ग संवर्धन संस्थेचं कार्य हाई सोंडाई मातेच्या आशीर्वादाने आणि हाई जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून या गडावर सातत्याने गडाच्या पायवाटा असतील किंवा सूचना फलक असेल, सो यासारखं संवर्धन कार्य आपल्या टीमचं सुरू आहे। आणि आई सोंडाई मातेच्या आशीर्वादाने पूर्वी इथे खूप कमी असा क्राऊड असायचा, पण आई सोंडाई मातेच्या आशीर्वादाने जसं संवर्धन कार्य सुरू झालं आणि त्याच्यानंतर अनेक दुर्ग संवर्धन संस्था इथे संवर्धन करायला सातत्याने येत आहेत। आणि त्या कारणानेच आई सोंडाई मातेच्या आशीर्वादाने आता इथे शनिवार रविवार जर बघितलं तर 5 ते 6 हजारापेक्षा अधिक इथे क्राऊड असतो आणि अनेक लोकांना इथं रोजगार प्राप्त झालेला आहे। अनेक इथं छोटी मोठी दुकाने इथं थाटलेली आहेत आणि हा सर्व आई सोंडाई मातेचा आशीर्वाद म्हणावा लागेल। हा उघड एक पॅच आहे, इथे पाय टाकताना सांभाळून, कारण आता पूर्ण चिकट झालेलं आहे। सो बी केअरफुल। आणि समोर अथांग असा मोरबे धरणाचा जलाशय दिसतोय। मोरबे धरण आपल्याला बघा तुडुंब भरलेले। आत्ताच एक 10 दिवसापूर्वी धरणामधलं 2दा पाणी सोडण्यात आलं, कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण झालेलं आहे। आणि सोंडाई किल्ल्यावर येण्यासाठी आता आपण ज्या मार्गाने आलो तो एक मार्ग आणि इकडे एक मार्ग आहे वावरलेवरून येता येतं सोंडाई किल्ल्यावरती। सो तुम्हाला वावरलेवरनं सुद्धा या किल्ल्यावर येता येईल, पण वावरलेवरनं येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकतात। आणि सोंडेवाडीवरून तुम्हाला किल्ल्यावर यायचं झालं तर अवघ्या तुम्ही 1.5 तासामध्ये
या किल्ल्यावर सहज पोहोचू शकता। आणि विशेष करून या सर्व दुकानदारांनी स्वच्छता ठेवली आहे, हे सर्व महत्त्वाचं आहे। इतर दुकानदारांनी पण ह्यांच्याकडून काहीतरी शिकावं। आणि असे काही अवघड पॅच आपल्याला इथून जात असताना पार करावे लागतात। हा एक दुसरा अवघड पॅच। बी केअरफुल, कारण आता पावसाचा दिवस आहेत आणि पावसामध्ये पूर्ण चिकटपणा जास्त झालेला असेल, त्या कारणे सुरक्षा म्हणून इथं तुम्ही तुमच्याजवळ 50 फूट किंवा 100 फूट रोप जर असेल तर अतिउत्तम, नसेल तर बी केअरफुल। सोंडाई किल्ल्यावर येताना अजून एक तिसरा हा अवघड पॅच आता सुरू झाला आहे। 2 अवघड पॅचमधून आपण आत्ताच आलो। हा तिसरा एक अवघड पॅच आपल्याला या निसरड्या कातळ कड्यावरून आपल्याला चढायचा आहे आणि पावसात हा पूर्ण स्लिप झालेला असेल, त्यामुळं बी केअरफुल। सोंडाई किल्ला सोनकेच्या फुलांनी आणि कारवीच्या फुलांनी पूर्ण आता बहरलेला आहे। ही पाहू शकता सोनकेची फुलं। आणि हा एक पॅच आपण चढून आल्यानंतर आपल्याला सोंडाई किल्ल्यावरचे सर्वात मोठे पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात। हे आहेत 2 पाण्याचे टाके। अलीकडेच काही महिन्यापूर्वी ह्या दोन्ही टाक्यांची पूर्ण साफसफाई एका गडकिल्ले दुर्ग संवर्धन संस्थेच्या मार्फत करण्यात आली। अतिशय खूप सारं धन्यवाद देतो त्यांना। खूप सारं उत्तम शिवकार्य आपण केलेलं आहे आणि हे कित्येक वर्षे हे आता हे पाण्याच्या टाकेमध्ये खूप सारा गाळ साचला होता आणि तो सतत 8 रविवारपेक्षा जास्तहून रविवार अधिक मेहनत करून हे पूर्ण गाळ साफ करण्यात आलं आणि आज मस्तपैकी आपल्या इथं पाणी पाहायला मिळतोय। सर्व त्या दुर्गसेवकांना मुजरा, असंच उत्तम शिवकार्य आपल्या हातून घडावं। आणि सोंडाई किल्ल्यावर सो फायनली आपण सोंडाई किल्ल्याच्या पहिल्या सीडीपाशी आलेलो आहोत आणि सोंडाई किल्ल्याचा सीडी मार्ग हा अत्यंत सोंडाई किल्ल्याचं सर्वात मोठा आकर्षण म्हणावं लागेल। आणि या लोखंडी सीड्या सोंडेवाडी येथील ग्रामस्थांनी आणि सोंडाई मातेवरती जी श्रद्धा असणारे जे भक्तगण आहेत यांच्या मार्फत ह्या सीड्या इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि ही पहिली सीडी इथून आता सुरू झालेली आहे मस्तपैकी। आणि सोलो ट्रेक आहे आजचा। सोंडाई किल्ला हा विशेष करून टेहळणीसाठी हा किल्ला प्रसिद्ध होता असं इतिहासात नमूद आहे। आणि हा सीडी मार्ग मात्र एक सोंडाई किल्ल्याचा खूप मोठं ॲडव्हेंचर पॉईंट आपल्याला इथं शो करतोय। ओ हो 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 हो, पाहू शकता आपण। पहिली सीडी इथं समाप्त, दुसरी सीडी सुरू होईल परत एकदा। ही तिसरी सीडी। आणि या 3 सीड्या पार केल्यानंतर
आपण येतोय खांब टाक्यापाशी. हे आहे सोंडाई किल्ल्याचं खांब टाकं आणि त्याच्या बाजूलाच असलेलं आणखी एक छोटं टाकं आणि समोर काय विहंगम दृश्य आहे. आणि शेवटची ही सीडी. आणि फायनली आपण सोंडाई किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण आलेलो आहोत. अंदाजे 1200 फूट समुद्र सपाटीपासून किल्ले सोंडाईची उंची. आणि हा किल्ला टेलनीसाठी प्रसिद्ध होता. बाजूलाच डोंगररांगा आहेत माथेरानच्या आणि या किल्ल्यावरनं पेपचा किल्ला, माथेरान, प्रबलगड, इरसालगड, कर्नाला फोर्ट, त्यानंतर तुम्हाला या बाजूला जर बघितलं कर्जत साईडला भेवड किल्ला, असे असंख्य किल्ले आपल्याला भीमाशंकरचे डोंगररांगसुद्धा इथूनच आपल्याला दिसते. आणि आज पूर्ण आता फॉग पसरलेले आहे. जर वातावरण व्यवस्थित असेल तर आजूबाजूच्या असंख्य किल्ल्याचं या सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावरून दर्शन होतं. आणि हा तसा किल्ला तुम्ही जे नवके ट्रेकर्स असतील त्यांनीसुद्धा हा किल्ला आपली सुरुवात या गडापासून जरी केली तरी चालेल. आणि खूप सारं मस्त तुम्हाला शिड्यांचं ॲडव्हेंचर पाहता येईल. आणि आई सोंडाई मातेचा इथं वास आहे. आई सोंडाई मातेचा आशीर्वाद घ्या या ठिकाणी. आणि आपली जे काही आपले चप्पल शूज वगैरे काय असतील ते एका बाजूला काढा आणि आई सोंडाई मातेच्या दर्शनाला जा. कोणत्या प्रकारे मूर्तीच्या समोर किंवा मूर्तीच्या आसपास त्या ठिकाणी तुम्ही शूज वगैरे जवळ काढू नका. सो आई सोंडाई माते की जय. आणि फायनली आपण सोंडाई किल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावर आपण आलेलो आहोत. ही आई सोंडाई मातेची मूर्ती. आई सोंडाई माते की जय. आज 11 सप्टेंबर बुधवार आहे. आज काही गर्दी नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज गौरी पूजन आहे. आणि माझ्या गावापासून अगदी जवळच हा ट्रेक आहे. आणि अनेक वेळा आई सोंडाई माते आशीर्वादाने या किल्ल्यावरती मी माझ्या कुटुंबासोबत अनेक वेळा येत असतो. आणि आज एकटाच आलेलो आहे आणि आई सोंडाई मातेचं दर्शनासाठी आलेलो आहे आज. आणि त्यानिमित्ताने हा व्लॉग केलेला आहे. नक्कीच तुम्हाला सर्वांना हा व्लॉग आवडणार आहे. आई सोंडाई माते की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय शंभूराजे, जय शिवराय. आई सोंडाई माते की जय.